एकदाच बनवा आणि महिनाभर उपवासाला खा अशी शेंगदाण्याची कतली, जी काजू कतलीला देखील फेल करेल. तर यासाठी कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत. भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढायची आणि मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची. यानंतर चाळणीवर ठेवून ही चाळणीवर चांगली चाळून घ्यायची, म्हणजे काही शेंगदाण्याचे दाणे असतील तर ते वेगळे होतात. आता ही पावडर बघा आपली तयार झाली आहे. 1 तारी पाक बनवायला घेऊया. तर यामध्ये मी इथे 1.5 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातलं आहे. 1 तारी पाक बनवून घ्यायचा आणि हा बनवलेल्या पाकामध्ये शेंगदाण्याची पावडर घालायची. 1 चमचा वेलची पावडर घालायचं. मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. घट्ट होईपर्यंत चांगलं ढवळत राहायचं. यानंतर प्लेटला तूप लावायचं, ग्रीस करून हे मिश्रण यामध्ये घालायचं आणि सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरवर अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचं. यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या पाडायच्या. तर इथे मी डायमंड शेपमध्ये वड्या पाडलेल्या आहेत. काजू कतलीपेक्षा भन्नाट चवीची शेंगदाणा कतली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.